नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरींनी तळ गाठलाय। त्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते। अलिबाग तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्यानं तळ गाठला। धरणात जेमतेम 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यावर 2 महिने पाणी पुरवठा कसा करणार असा सवाल उपस्थित झालाय। यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चोपडोह धरणामध्ये 60% पाणीसाठा आहे। हा पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी वेळेत पाऊस न आल्यास पाणी पुरवठ्यामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरवासियांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक हतबल झालेत। पाण्याअभावी अनेक मोसंबी उत्पादक बागांवर जेसीबी चालवताना दिसतात। एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी पातळीमध्ये घट झाल्याने जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आहे।